आणि तुम्ही ट्रॅफिक पाहू शकता संगमेश्वरला काय आहे ते मजबूत ट्रॅफिक आहे यार। नमस्कार मंडळी, आपण क्रॉस करतो आता परचुरी आणि हा माझा मुंबई गोवा हायवेचा लेटेस्ट अपडेट आहे। तर आज तारीख आहे 9 जून आणि आपण निघालो बॅक टू मुंबई। लांजा टू मुंबईचा प्रवास मी कव्हर करतोय। या रीलमध्ये पाहायला मिळणार आहे परचुरी टू संगमेश्वरचा प्रवास। आपण परचुरी क्रॉस केलं आहे आणि पुढे रस्ता अजून बेकारच आहे। हा म्हणजे बायकरनी स्पेशली सांभाळावे, कारण हे ग्रेव्हल्स खडकीमुळे गाडी स्लिप होते त्यासाठी आणि काय नाही। मग पुन्हा बॅक टू नवीन रस्ता सिमेंटवाला। हो पाऊस वाढला। हॉटेल राजमुद्रा आपण क्रॉस करतोय आणि रस्ता चांगला आहे। चांगला रस्ता थांबला आणि एकदा पुन्हा एक बॅड पॅच लागला आहे। हे बघा इकडे आयुष्याबाश आणि इकडे अजूनपर्यंत ओल्डच रस्ता आहे, लहानच रस्ता आहे। इकडे कामं अजून पण सुरू नाही आहेत या ठिकाणी, या स्पॉटला। आणि पुढे लागले आपले आवडते पेवर ब्लॉक। आणि पुढे लागल्या पुन्हा आता चांगला रस्ता सिमेंटवाला। तर चांगला रस्ता हार्डली 10 सेकंदचा होता, पुन्हा खराब रस्ता ग्रेव्हल्सवाला खडकीवाला। चला बॅक टू नवीन रस्ता सिमेंटवाला। पुन्हा आता लागला बॅड पॅच। हा बघा आयुष्याबाश हळू आणि इकडे आता कामं झालेत सुरू। हा रस्ता हा डोंगर पोखरून रस्ता जरा मोठा करते। आता पुढे लागले चांगला रस्ता सिमेंटवाला आणि आहे 2 वे। चांगला रस्ता संपलाय, पुन्हा आता पुढे लागलाय ओल्ड रस्ता। हा रस्ता ओल्डच आहे। इकडे तुम्ही पाहू शकता डोंगर राईट साईडला पोखरून ठेवलेला आहे रस्ता मोठा करायला। पुढे रस्ता असाच बेकार आहे आणि संगमेश्वरला ट्रॅफिक हो आपण येऊन पोहोचलो संगमेश्वरला। पुढे संगमेश्वर लागेल आणि तुम्ही ट्रॅफिक पाहू शकता संगमेश्वरला काय आहे ते मजबूत ट्रॅफिक आहे यार। आपली बाईक आहे म्हणून आपण निघवल्यात रपारप साईडनी, गाडी असल्यास ना गॅरंटी अडकू। अरे देवा काय इतका ट्रॅफिक आहे। प्रॉपर तर ब्रिजकडे ट्रॅफिक झालं, ब्रिजकडेच ॲक्च्युअली ट्रॅफिक होता। एका साईडला थांबवलं आहे आणि एक साईड सोडली आहे। आता ती थांबवली की आपली सोडतील, म्हणून ट्रॅफिक जास्त होतं इकडे। बघा सध्या जोपर्यंत कंप्लीट होत नाही हायवे ना तोपर्यंत अवस्था अशीच राहणार आहे फॉर शुअर। कदाचित एकेवेळी हायवे लवकर कंप्लीट होईल पण ब्रिज कंप्लीट होणं मुश्किल आहे लवकर। चला आता आपला सुटलेला आहे, चला लगेच निघूया आपण आता। चला फायनली आपण क्रॉस केलं संगमेश्वर, निघालात पुढे।